जहाल नक्षलवादी हिडवा माडवीचं उदात्तीकरण करणाऱ्या पुण्यातल्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील विश्रांतवाडी भागातील समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 3 दिवसांच्या सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनात आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांकडून हिडमा माडवीचं उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यांवरती नृत्य करण्यात आलं होतं। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मंदार, गुन्हा दाखल करण्यात आलाय, पुढे काय कारवाई होणार आहे? पोलिसांनी चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल हा गुन्हा दाखल केलाय। एबीपी माझानी हे प्रकरण समोर आणल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून याची दखल घेतलेली आहे। पोलीस आता या प्रकरणाचा तपास करतायत। दुसऱ्या बाजूला या विद्यार्थ्यांनी बोलताना असा दावा केला होता की त्यांच्याकडून अनावधानाने हे गाणं सादर करण्यात आलं। हिडमा याचा अर्थ आदिवासी भाषेमध्ये पर्वत असाही होतो आणि त्या पद्धतीने किंवा त्या अर्थाने त्यांनी त्या शब्दाचा वापर केलेला होता असा दावा त्यांनी केलेला होता। त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकूण 2 विद्यार्थी आहेत। हे दोन्ही विद्यार्थी मूळचे गडचिरोली जिल्ह्यातले आहेत आणि या 2 विद्यार्थ्यांचं या नृत्यात सहभागी झालेल्या त्यांच्या इतर मित्रांवरती देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।